तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीवरून पुन्हा एकदा राजकीय वाद निर्माण झालाय। पक्षाच्या कार्यकारिणीत प्रदेशाध्यक्ष तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची नावं दुसऱ्यांदा वगळण्यात आल्याचं समोर आलंय। ही यादी व्हायरल झाल्यावर सुनेत्रा पवारांनी स्पष्टीकरण दिलं। राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत तांत्रिक आणि क्लेरिकल चूक असून ती लवकरच दुरुस्त केली जाईल असं सुनेत्रा पवारांनी म्हटलं। पत्रामध्ये जनरल सेक्रेटरी म्हणून पार्थ आणि जय पवारांच्या नावांचा उल्लेख आहे। 28 एप्रिलच्या पत्रातही असाच प्रकार झाल्यानं वारंवार या दोन नेत्यांच्या बाबतीत हे का होत आहे, हे जाणीवपूर्वक केलं झालंय का, वारंवार चूक नेमकी का होती असे प्रश्न आता विचारले जात आहेत। दरम्यान पक्षांतर्गत बाब आहे आणि पक्षाच्या बैठकीत यावर चर्चा होईल असं मंत्री छगन भुजबळ म्हणतात। पाहूया। ते मला पाहावं लागेल आणि असं काही ज्या गोष्टी असेल त्या आम्ही काही मीडियामध्ये चर्चा करू इच्छित नाही। ज्या गोष्टी पक्षांतर्गत आहेत त्याच्यावर मी चर्चा करणं, कमेंट करणं हे बरोबर नाही। सुप्रिया सुळे आणि एकनाथ खडसेंनी यावर काय म्हटलंय, काय प्रतिक्रिया दिली आहे, बघूया। खरं सांगू का, हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे। पण एक मी तुम्हाला जबाबदारीने सांगते, आणि हा कुणावर आरोप नाही किंवा काही, पण जेव्हा पक्ष एक होता ना, एक वेळ माझं नाव गळू शकत होतं पण प्रफुल्लभाईंचं नाही। म्हणजे आदरणीय पवार साहेबांच्या नावानंतर एक नाव त्या पक्षाने होतं की ते प्रफुल्लभाईंचं असायचं। त्याच्यानंतर दादा, भुजबळ साहेब, सुनील तटकरे जी, आर राबा वगैरे, जयंतराव वगैरे सगळे आम्ही असायचो। पण म्हणजे हे मी वास्तव तुम्हाला सांगते की म्हणजे शेवटी तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे। टायपो एरर आहे, नाही आहे, कुणाची चूक आहे, मला ह्याच्यात पडायचं नाही। मागच्या अनेक वर्ष प्रफुल्ल पटेल यांनी हा कारभार सांभाळला आणि आता अचानक या ठिकाणी काढणं, आता याचं कारण तर सुनेत्रा काही सांगू शकतील। असे चुकून नावं राहत नाही काही, कदाचित ते जाणीवपूर्वकच नावं हटवल्या जातात, जाणीवपूर्वक नावं घेतले जातात। पक्ष आहे, पक्षामध्ये असा प्रकार नाही आहे, पण सुनेत्रा पवार काहीसा प्रफुल्ल पटेलांना सावरण्याचा प्रयत्न करताय। या सगळ्या संदर्भात सुप्रिया सुळे आणि एकनाथ खडसेंनी यावर प्रतिक्रिया दिली। तर तिकडे अजित पवारांच्या मृत्यूनंतर बारामती मतदारसंघाचा वारसदार कोण अशा चर्चा रंगल्या। 2019च्या विधानसभा निवडणुकीत बारामतीत पवार विरुद्ध पवार होणार नाही असं सुप्रिया सुळेंसह कुटुंबातले सदस्य सांगतायत। मात्र दुसरीकडे पवार कुटुंबातल्या तिसऱ्या पिढीचे दौरे आणि परस्पर विरोधी वक्तव्य पवार विरुद्ध पवार लढतीचेच संकेत देत आहेत। कुटुंब म्हणून पवार एकत्र असले तरी राजकीय विरोध अजूनही कायम आहे। त्यामुळे आता युगेंद्र पवार आणि जय पवार बारामती अक्षरशः पिंजून काढतायत। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे युगेंद्र पवार मतदारसंघात रोज दौरे करतायत, गाठीभेटी घेत आहेत। दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि अजित पवारांचा मुलगा जय पवार यांनीही बारामती मतदारसंघात अधिकाधिक वेळ द्यायला सुरुवात केली आहे। त्यामुळे 2029ला नेमकं काय चित्र दिसणार पाहणं महत्त्वाचं आहे। हे मी ऑफिशियली तुम्हाला सांगू इच्छिते आणि हे रेकॉर्ड करून ठेवा। मी कधीही पवार विरुद्ध पवार मी होऊ देणार नाही आणि ह्यावेळेस ही मी होऊ देणार नव्हते। पण आता दादा नाही, त्याच्यामुळे मी काही गोष्ट सांगणं गरजेचं मला वाटत नाही आणि जे झालं झालं, गंगेला वाहिलं। पण इथून पुढे सुप्रिया सुळे कुठल्याही पवाराच्या विरोधात लढणार नाही। वेळ पडली तर दुसरा निर्णय घेईन, पण हे परत मी होऊ देणार नाही। सुप्रिया सुळे जेव्हा इलेक्शन लढेल ती कुठल्याही पवाराच्या विरोध, ज्याचं आडनाव बाई आबांची जी नातवंड असतील, आता नाही तर दुसरा कोणतरी पवार पाठवायचे भारतीय जनता पार्टी, गोविंदराव पवार आणि शारदाबाई पवारांची मुलं आणि नातवंड आहेत, त्याच्या विरोधात सुप्रिया सुळे इलेक्शन लढणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।